चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. बघा, आता सध्या नवरात्र चालू आहे आणि प्रत्येकजण हा नवरात्रीमध्ये काही ना काही सेवा, उपाय, मंत्र, स्तोत्र याचे पठण आपण करत असतो. तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण होम हवनसुद्धा करत असतो. आपण अष्टमीला किंवा नवमीला होम जो आहे तर तो करत असतो. तर होम आपण कसा करायचा, त्यासोबतच होम कोणी करायचा, कधी करायचा आणि होम करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हवन कसं करावं आणि हवन का करावं. बघा, हवन का करावं हे आपण सगळ्यात आधी बघूया. तर बघा, हवन का केलं पाहिजे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये. बघा, आपण बऱ्याच महिला ह्या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण जे आहे ते करत असतील. कोणी 9 करतं, कोणी 7, 28 करतं, कोणी 14 करतं. तर बघा, कोणी 1 सुद्धा करतं, 5 करतं. तर अशा प्रकारे आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठ जे आहे तर ते या नवरात्रीमध्ये करत असतो. तर आपण बघा, नवरात्रीमध्ये जो श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करत असतो, पारायण करत असतो. तर या पाठाचे, या पारायणाचे उद्यापन आपल्याला करायचे असते. तर त्यासाठी आपल्याला हवन जो आहे तो या नवरात्रीमध्ये करायचा असतो. तर आता बरेच जण बघा, अष्टमीला करतात, बरेच जण नवमीला करतात. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल, जसे तुमच्याकडे प्रथा असेल त्यानुसार तुम्ही अष्टमीला करा किंवा मग नवमीला करा. कोणत्याही दिवशी केले तरी देखील चालेल. पण शक्यतो तुम्ही हवन जो आहे तर तो नवमीलाच करा. हवन जो आहे तर तो नवमीलाच करत असतात. तर तुम्ही शक्यतो नवमीला करा किंवा मग तुमच्या घरी अष्टमीला करत असतील तर तुम्ही अष्टमीला केला तरी देखील चालेल. आता सर्वात महत्त्वाचं बघा, आपल्याला प्रश्न पडतो की हवन कोणी करावं. तर बघा, हवन कोणीही करू शकतं. स्त्रिया करू शकतात, पुरुष करू शकतात. तुमच्या घरामध्ये जर अगदी लहान मुलं असतील, मुली असतील तर ते सुद्धा हवन जो आहे तर तो करू शकतात. तर बघा, आपल्या घरामध्ये जर स्त्री हवन करत असेल किंवा पुरुष हवन करत असतील तरी देखील चालेल. आपण स्त्री जर घरामध्ये हवन करत असेल तर बाकीच्यांनी सुद्धा त्यांच्यासोबत स्वाहा करायचा आहे, आहुती जी आहे तर ती द्यायची आहे. त्याचं पुण्य आपल्याला लाभतं. म्हणून ही सेवा जी आहे ती आपल्याला चुकवायची नाही. घरातल्या प्रत्येकाने स्वाहाकार करायचा आहे, आहुती जी आहे तर ती द्यायची आहे. आता बघा, आपण हवन का करायचा तर हे आपण जाणून घेतलेलं आहे. हवन आपल्याला यासाठी करायचा असतो कारण बघा, आपण नवरात्रीमध्ये संपूर्ण 9 दिवस, आता यावेळेस तिथी ही 2 दिवसांची आलेली आहे, तृतीय तिथी. तर त्यामुळे आपली जी नवरात्र आहे तर ती 9 दिवसांची नसून 10 दिवसांची आहे. तर या संपूर्ण 10 दिवसांमध्ये आपण बऱ्याच महिला प्रत्येक सेवा करत असतो, मंत्र, स्तोत्र यांचे पठण करत असतो. तर या सर्वांमध्ये आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे सुद्धा पाठ करत असतो. बऱ्याच महिला 9 करतात, 14 करतात, 27 करतात. या पारायणाचे उद्यापन आपल्याला कसे करायचे, तर पारायणाचे उद्यापन करण्यासाठीच आपल्याला हा होम जो आहे तर तो करायचा असतो. बघा, हे जे आपण पारायण करत असतो तर याचंच आपल्याला उद्यापन करायचं असते. तर त्यासाठी हा जो हवन आहे, या हवनानेच या पारायणाचे उद्यापन जे आहे ते आपल्याला करायचे असते. तर बघा, दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठाचे विशेष असं काही उद्यापन नसतं. फक्त आपल्याला हवन जो आहे तो अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी सुद्धा आपण हा हवन जो आहे तर तो करू शकता. बघा, महिलांनी केला तरी चालेल, पुरुषांनी केला तरी चालेल किंवा घरातील जे छोटे मुलं मुली असतात त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही हा करून घेतला तरी देखील चालेल. बघा, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे ज्या महिला पाठ करत असतील, पारायण करत असतील तर याचे उद्यापन जे आहे ते आपल्याला होम हवन करूनच करायचे असते. हवन करूनच या पाठाचे उद्यापन जे आहे ते आपण करत असतो. आपण जेव्हा हवन करतो तर हा हवन करूनच आपली जी सेवा आहे, आपण जी सेवा केलेली आहे तर ती जी आहे ती समाप्तीला जात असते. तर म्हणून हवन जो आहे तो आपण करायचाच आहे. बघा, आता बऱ्याच घरामध्ये करत नाही, पण शक्यतो तुम्ही हवन करा. अगदी छोटं होमपात्र घ्या किंवा मग हवन पात्र नसेल तर तुम्ही एखादी छोटी तांब्याची प्लेट घ्या, पितळेची प्लेट घ्या किंवा तुम्ही अगदी छोटंसं हवन पात्र आहे तर ते जरी घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण हवन केला तरी देखील चालेल. शेवटी आपला हवन होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही छोटा करता किंवा मोठा करता
पेक्षा आपण आपल्या घरामध्ये हवन करतोय हे महत्त्वाचं. म्हणून तुम्ही अगदी छोटं ताम्हण घ्या, छोटी पितळेची किंवा तांब्याची प्लेट तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये आपण हवन केला तरी देखील चालेल. बघा आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरामध्ये अशी परंपरा असते की अष्टमीला सुद्धा होम जे आहे तर ते केल्या जातात किंवा बऱ्याच ठिकाणी नवमीला केल्या जातात. बघा आपल्या दुर्ग सप्तशती ग्रंथाचे जे पारायण आहे तर ते 7 14 जे पाठ आहे तर ते आता बऱ्याच महिला 14 करतात. कारण 14 पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं. तर म्हणून बऱ्याच महिला 14 करतात, कोणी 28 करतं. तर बघा तुम्ही 14 केले तर अष्टमीपर्यंत आपले 14 पाठ जे आहे ते संपूर्ण पठण करून होतात. तर बघा बऱ्याच महिला ह्या अष्टमीला हवन करत असतात. तर शक्यतो तुम्ही नवमीलाच करा. अष्टमीला केल्यापेक्षा तुम्ही नवमीलाच हवन जो आहे तर तो करा. पण तुमच्या घरामध्ये जर पद्धत असेल की अष्टमीला हवन करायचा तर तुम्ही अष्टमीला करा, काही हरकत नाही. पण शक्यतो नवमीला करा. बघा हवन म्हणजे काय असतं, तर हवन म्हणजे आपण आई भगवतीची सेवा करतो. आई भगवतीला आपण ज्या प्रकारचा तो नैवेद्य अर्पण करत असतो. म्हणजे बघा आपल्याला काही नियम असतात छोटे छोटे, तर स्वाहाकार करूनच आपल्याला हवन जो आहे तो करायचा असतो. तर बघा आता आपण हवन कसा करायचा आहे तर तो बघणार आहोत. बघा आता सगळ्यात आधी हवन करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं हे आपण जाणून घेणार आहोत. बघा हवन करण्यासाठी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा प्रकारे तुम्ही एक हवन पात्र घ्या किंवा मग असं हवन पात्र आपल्याकडे नसेल तर बघा छोटंसुद्धा तांब्याचं किंवा मग पितळेचं हवन पात्र येत असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. मी तांब्याचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानावरती तांब्याचं छोटं हवन पात्र आपल्याला मिळतं, तर ते तुम्ही घ्या. आणि जर हे आपल्याला नाहीच मिळालं तर बघा छोटं ताम्हण घ्या, पितळेचं घ्या, तांब्याचं घ्या. हे ताम्हण आपल्याला घ्यायचं आहे. त्यासोबत एक पाट लागणार आहे, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं. त्यासोबतच फुलंसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि त्यासोबत आपल्याला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे. त्यासोबतच गाईच्या दुधामध्ये बनवलेली तांदळाची खीर आपल्याला घ्यायची आहे. बघा तांदळाचीच खीर आपल्याला घ्यायची आहे. त्याऐवजी शेवयाची किंवा इतर कुठली खीर आपण बनवायची नाही, फक्त तांदळाचीच खीर आपण बनवायची आहे. तर चला आता आपण होम कसा करायचा, हवन कसा करायचा हे बघूया. बघा यासोबतच आपल्याला आणखी बरंच साहित्य लागणार आहे. बरं म्हणजे फार काही नाही, अगदी थोडं थोडं साहित्य आपल्याला लागणार आहे. ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत. पण बघा त्याआधी जर तुम्ही स्वाहा करताना आपण कशाने कोणत्या मंत्राने आपण स्वाहाकार करू शकतो तर हे आपण बघूया. बघा तुम्ही बरेच जण हे अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशती ग्रंथाने सुद्धा स्वाहाकार जो आहे तर तो करत असतात. म्हणजे बघा दुर्गा सप्तशती ग्रंथातील पहिला अध्याय आपण घ्यायचा आहे. पहिल्या अध्यायामधली मधील पहिल्या ज्या 2 ओळी आहेत त्या आपण म्हणायच्या आणि 2 ओळी म्हणून झाल्या की त्यानंतर आपण स्वाहा करायचा आहे. तर अशा प्रकारे दुर्गा सप्तशती ग्रंथाने सुद्धा बरेच लोक हे स्वाहाकार जो आहे तो करत असतात. त्याचप्रकारे बघा श्री सुक्तमचं पठण करून सुद्धा आपण आहुती जी आहे ती देऊ शकतो, स्वाहाकार करू शकतो. म्हणजे श्री सुक्तमच्या पहिल्या 2 ओळी आपल्याला म्हणायच्या आहे आणि शेवटच्या ओळीला आपल्याला स्वाहाकार जो आहे तर तो शेवटच्या ओवीने सुद्धा आपण करू शकतो. तर बघा आपण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाने सुद्धा हवनामध्ये आहुती देऊ शकतो. यासोबतच आपण श्री सुक्तमचे पठण करून सुद्धा आहुती जी आहे ती देऊ शकतो आणि त्यासोबत नवार्णव मंत्राने सुद्धा आपण आहुती जी आहे ती द्यायची असते. बघा नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राने आपल्याला स्वाहाकार करायचा असतो. म्हणजे आपल्याला मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर स्वाहाकार करायचा आहे. नवार्णव मंत्राने आपण 108 वेळा आहुती देऊ शकतो किंवा मग त्यापेक्षा जरी जास्त वेळा तुम्हाला द्यायची असेल तर फारच उत्तम, तुम्ही जास्त वेळासुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही. आणि घरातील प्रत्येकाने जरी केलं तरी काही हरकत नाही. प्रत्येकजण हे आहुती जी आहे स्वाहाकार जो आहे तर ते करू शकतात. तर चला आता आपण बघूया की हवनासाठी आपल्याला आणखी काय काय साहित्य लागणार आहे आणि आपण हवन कसा करायचा आहे. तर आता प्रत्यक्षात आपण व्हिडिओ बघणार आहोत की हवन कसा करायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून हवन कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपल्याला बघता येईल. तर चला आता आपण आपल्या हवनाला सुरुवात करणार आहोत. तर बघा सर्वात आधी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे आपण बघून घेऊया. बघा हवन करण्यासाठी इथे आपल्याला हवन पात्र लागणार आहे. यासोबतच एक पाट घ्यायचा आहे. पाटावरती आपल्याला हवन पात्र जे आहे ते ठेवायचे आहे आणि यासोबतच हवन पात्रामध्ये आपल्याला थोडी मातीत सुद्धा टाकायची आहे. तर माती याच्यासाठी टाकायची की आपण जेव्हा हवन करतो तर त्यावेळेस खालची बाजू जी आहे ती
जळायची भीती नाही राहत किंवा मग गरम ती जागा जी आहे ती गरम नाही होत. तर यासाठी आपण थोडी माती खाली टाकून घ्यायची. त्यानंतर त्यावरती आपण गवऱ्या ठेवायच्या आणि ज्या समिधा आपण घेणार आहोत त्या आपण त्याच्यावरती ठेवायच्या. आणि त्यासोबतच पाटाभोवती सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढा. तुम्ही अगदी छोटीशी काढली तरी देखील चालेल. मी एक छोटंसं कमळाचं फूल इथे ठेवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाटावरती हवनपात्र ठेवून घ्यायचं आहे आणि यासाठी आपल्याला समिधा लागणार आहेत. बघा, ह्या समिधा आहेत. आता ह्या समिधा म्हणजे काय, तर हे झाडांचे जे झाडांच्या जे काड्या असतात तर त्याच आहे. यालाच आपण समिधा असे म्हणतो. तर याच्यामध्ये काय असतं बघा, याच्यामध्ये रुई, पिंपळ, खैऱ्याचं सुद्धा याच्यामध्ये एक लाकूड असतं. यासोबतच आघाडा, औदुंबर, सौंदळ, पिंपरी आदी अशा वृक्षांच्या ज्या काड्या आहेत तर त्या याच्यामध्ये टाकलेल्या असतात. तर बघा, अशा प्रकारच्या ज्या समिधा आहेत ह्या आपल्याला सध्या कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला लगेच मिळून जातील. आपल्याला जिथे कुठे पूजा साहित्याचं सामान मिळत असेल त्या ठिकाणी आपण ह्या समिधा ज्या आहेत त्या घेऊ शकतो. तर बघा, अशा प्रकारचा हा समिधाचा पुडा आहे जो अगदी स्वस्त दरात आपल्याला मिळतो. बघा, अगदी 10 ते 20 रुपयामध्ये आपल्याला हा पुडा जो आहे तर तो मिळतो. तर हा आपण घ्यायचा आहे. तर बघा, आता ह्या ज्या समिधा आहे तर याच्यामधल्या थोड्या थोड्या सर्व ज्या काड्या आहेत तर त्याच्यामधल्या थोड्या थोड्या आपल्याला याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहे होम पात्रामध्ये. तर बघा, आता ह्या ज्या समिधा आहेत तर आपल्याला अग्नी प्रज्वलित करण्यासाठी ह्या समिधा लागणार आहेत. तर मी याच्या थोड्या थोड्या ज्या आहेत समिधा त्या काढून घेते आणि याच्यावरती टाकून घेते. आता आपल्याकडे जर जास्त व्यक्ती असतील तर आपण थोडं जास्त प्रमाणात आणायचे आहे, जेणेकरून आपला हवन जो आहे तर तो जास्त वेळ राहील आणि सगळ्यांना हवनामध्ये स्वाहाकार करता येईल, आहुती देता येईल. तर यासाठी आपण थोड्या जास्त समिधा घ्यायच्या आहे आणि गवऱ्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही जास्त घ्यायचं आहे. तर बघा, अशा ह्या समिधा मी याच्यामध्ये ठेवून घेते. आता या समिधांबरोबरच आपल्याला आणखी एक गोष्ट लागणार आहे. तर ती म्हणजे बघा, ही हवन सामग्री. तर ही हवन सामग्रीसुद्धा तुम्हाला कुठल्याही जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल तिथे आपल्याला कापूर, अगरबत्ती, धूप, दीप हे मिळतं बघा. त्या दुकानावरती तुम्हाला ही जी हवन सामग्री आहे तर ही सहज मिळेल. तर ही जी हवन सामग्री आहे ही आपण घ्यायची आहे बघा. तर ही सुद्धा फार काही नाही, अगदी 20-30 रुपयामध्ये आपल्याला हे पॅकेट मिळतं. तर आता बघा, हे पॅकेट होतं, मी अशा प्रकारे हे डब्यामध्ये काढून घेतलं. आता याच्यामध्ये काय काय असते मी ते तुम्हाला सांगणार आहे बघा. बघा, याच्यामध्ये वेखंड असतं, पंचगव्य असतं, यासोबतच मध असतं, गुगुळ असतं, चंदन असतं, त्यासोबतच तूपसुद्धा असतात, पांढरे तीळ असतात, मोहरी असते, हिरडा असतो, बेहडा असतो, बेल असतं, त्याचसोबत तुळशीपत्रसुद्धा असतं. त्यासोबतच नागरमोथा असतो, कापूल कसली असते. यासोबतच याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा असतात. यासोबतच याच्यामध्ये अक्रोडसुद्धा आहे, दशमुळा आहे. यासोबतच याच्यामध्ये बेहडासुद्धा आहे. तर बघा, आता हे सर्व जर आपल्याला एकाच सामग्रीमध्ये मिळत असेल तर आपल्याला दुसरं कुठलंही साहित्य घ्यायची गरज पडत नाही. त्यामुळे हा जो हवन सामग्रीचा पुडा आहे तर तो आपण घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला जर जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथे सुद्धा हा पुडा मिळतो. तुम्ही केंद्रामधून सुद्धा घेऊ शकता किंवा एखादं पूजा सामग्रीचं दुकान असेल तर तिथे सुद्धा घेऊ शकता. बघा, आता काय करायचं, हे जे हवन सामग्रीचं साहित्य आहे तर हे याच्यावरती थोडं थोडं टाकून घ्यायचं. बघा, अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, जास्त पण नाही. आता तुम्ही जर नियमित हवन करत असाल तर तुम्हाला हे वर्षभर जातं, फार दिवस हे पुरतं. तर आता यानंतर बघा, याच्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर टाकून घ्यायचं आहे. बघा, मी अगदी थोडं 1 ते 2 तुकडे टाकून घेते आणि बघा, तुम्हाला जर भीमसेनी कापूर नाहीच मिळाला तर काही हरकत नाही, आपण दुसरा जो आपला साधा कापूर असतो तर तो घेतला तरी देखील चालेल. पण शक्यतो प्रयत्न करा की आपल्याला भीमसेनी कापूरच मिळेल. तर आता मी सध्या जेवढा लागेल तेवढा थोडाच टाकून घेतलेला आहे. आता यानंतर आपण जर जास्त सामग्री घेतलेली असेल तर तुम्ही थोडा जास्त प्रमाणात सुद्धा कापूर जो आहे तर तो घेऊ शकता. तर बघा, आता आपण बघणार आहोत आपल्याला स्वाहाकार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर बघा, आता इथे मी साखर घेतलेली आहे, जव घेतलेले आहे, त्यासोबत पांढरे तीळ घेतलेले आहे,
आणि तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे, तुटलेले किंवा खराब झालेले, कीड लागलेले तांदूळ आपण घ्यायचे नाही. त्यासोबतच भीमसेनी कापूर घेतलेला आहे आणि मी खीर बनवून घेतलेली आहे. तर खीर ही आपल्याला तांदळाचीच बनवायची आहे. यासाठी कुठलाही पर्याय नाही की आपण शेवयाची बनवायची का की इतर कुठली बनवायची. तर खीर ही आपल्याला तांदळाचीच बनवायची आहे. बघा नवरात्रीच्या 9 दिवस आपण संपूर्ण 9 दिवसाच्या कालावधीमध्ये भात खात नाही किंवा भात आपल्या घरामध्ये शिजवत नाही. कारण ज्यावेळेस आपण होम हवन करत असतो तर त्यावेळेस आपण याच्यामध्ये तांदळाच्या खिरीची आपण स्वाहाकार करत असतो तांदळाच्या खिरीने. तर त्यासाठी आपण 9 दिवस संपूर्ण भात जो आहे तो खात नाही किंवा आपल्या घरामध्ये शिजवत नाही. तर आपल्याला हवनासाठी खीर ही तांदळाचीच करायची आहे. त्यासाठी इतर कुठलीही खीर आपल्याला चालत नाही. तांदळाचीच खीर जी आहे ती आपण करायची. आणि त्यासोबतच बघा आपल्याला शुद्ध गाईचं तूपसुद्धा लागणार आहे. बघा ते मी थोडं पातळ गरम करून घेतलं. कारण बघा ज्यावेळेस आपण आहुती देतो, स्वाहाकार करतो, तर त्यावेळेस तूप जे आहे ते जर घट्ट असेल तर आपला जो हवन आहे तो व्यवस्थित पेटत नाही किंवा मग घट्ट तूप जर आपण टाकलं तर ते तसंच बाजूला राहतं. म्हणून मग ते आपण थोडं पातळ गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पातळ होईल आणि आपल्याला व्यवस्थित हवन जो आहे तर तो करता येईल. तर आपल्याला यासाठी शुद्ध गाईचंच तूप घ्यायचं आहे. दुसरं कुठलंही तूप आपल्याला घ्यायचं नाही. तर बघा या पद्धतीने आपल्याला संपूर्ण साहित्य जे आहे तर ते लागणार आहे. तर बघा आता आपण सर्वात आधी काय करायचं आहे, मी इथं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावलेला आहे, ठेवून घेतलेला आहे. तर सर्वात आधी मी इथे दिवा प्रज्वलित करून घेते. त्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. एक फूल अर्पण करायचं आहे दिव्याला सुद्धा. त्यानंतर बघा याच्यामध्ये ही जी खीर आहे तर ही खीर आपल्याला बघा ही खीर जी आहे ही आपल्याला तांदळाची बनवायची आहे आणि त्यासोबतच शुद्ध गाईच्या तुपामध्येच आपल्याला ही खीर जी आहे तर ती बनवायची आहे. बघा आपल्या आई कुलदेवीसाठी, आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी आपण स्वाहाकार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला ही जी खीर आहे तांदळाची ही खूप महत्त्वाची आहे. तर ही आपण शुद्ध गाईच्या तुपामध्येच बनवायची आहे. आणि बघा त्यानंतर हे जे सर्व साहित्य आहे तर बघा आता हे सर्व जे साहित्य आहे तर ते आपल्याला सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. आता तुम्ही जेवढ्या प्रमाणात हे घ्याल तेवढ्या प्रमाणात तुम्ही ते सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाणात हे साहित्य जे आहे ते घेऊ शकता. तर मी आता थोडंच घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर जास्त व्यक्ती असतील जेणेकरून सर्वांना स्वाहाकार करता येईल तर यासाठी आपण याचं प्रमाण जे आहे ते थोडं जास्त घ्यायचं आहे. तर यानंतर बघा आता जो कापूर आपण ठेवून घेतलेला आहे ते आपण पेटवून घेऊ. तर बघा आपल्याला थोडं त्याच्यामध्ये तूप जास्तच टाकायचं आहे जेणेकरून आपला हवन जो आहे तो व्यवस्थित पेटेल. कारण बघा थोडं जास्त प्रमाण असतं तर त्यामुळे बऱ्याच वेळा हे पेटत नाही किंवा व्यवस्थित जळत नाही किंवा बऱ्याच वेळा गौऱ्या ज्या आहेत त्या ओल्या असतात त्यामुळं सुद्धा त्या जळत नाही. तर यासाठी आपण थोडं कमी कमी साहित्य घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस व्यवस्थितरित्या आपलं हवन पेटेल तर त्यानंतर थोडं थोडं आपण टाकत जायचं आहे. यानंतर बघा हवनाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहे आणि दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर स्वतःला कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे. यासोबतच बघा एक फूल मी हवनाजवळ अर्पण करते. तुम्ही गजरा असेल तर गजरा ठेवू शकता, फुलं ठेवू शकता, काहीही ठेवू शकता. पण नसेल तर एक फूल जरी ठेवलं तरी देखील चालेल. तर बघा आपला हवन जो आहे तो व्यवस्थित पेटत आहे. तर आता याच्यावरती आपण थोडं तूप टाकून घेऊया जेणेकरून आपला हवन जो आहे तो व्यवस्थित पेटेल. तर आता सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे. गणपती बाप्पांना आपल्याला आवाहन करायचं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला थोडं थोडं तूप टाकायचं आहे. तर तूप टाकत असताना जेव्हा आपण बघा होम करतो तर त्यावेळेस आपण स्वाहाकार करत असतो. म्हणजे आपण एक मंत्र म्हणतो आणि त्यानंतर स्वाहा म्हणताना आपण तूप टाकायचं असतं. तर बघा आता गणपती बाप्पांचे स्मरण करत असताना, गणपती बाप्पांना आवाहन करत असताना आपण स्वाहा म्हणायचं नाही. फक्त 11 वेळा आपण ओम गंग गणपते नमः म्हणायचं आहे. तर बघा मी इथे तूप थोडं थोडं प्रमाणात टाकते. ओम गंग गणपते नमः, 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 ओम गंग गणपते नमः.
ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः असं म्हणून आपल्याला 11 वेळा गणपती बाप्पांना आवाहन करायचं आहे. यानंतर परत आपल्याला 11 वेळा अग्निदेवांना सुद्धा आवाहन करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला ओम अग्निदेवताय नमः. 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 ओम अग्निदेवताय नमः असे म्हणून आपल्याला 11 वेळा अग्निदेवतांना आवाहन करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला तर बघा हा सुद्धा मंत्र आपल्याला 11 वेळाच म्हणायचा आहे आणि 11 वेळा आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे आणि हा मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. बघा आता यानंतर आपण दुर्गा सप्तशतीने सुद्धा ग्रंथाचे पठण करून सुद्धा स्वाहाकार जो आहे तर तो करू शकतो. तर बघा आता आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाने यावर हवन कसा करू शकतो हे आपण बघूया. तर बघा आता आपल्याला पहिला अध्याय काढायचा आहे. पहिला अध्याय घेतल्यानंतर आपल्याला सूर्यतनय सावर्णी म्हणू बोलती आठवा, उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो असे म्हणून आपल्याला स्वाहा असे म्हणताना हवनामध्ये तूप जे आहे तर ते टाकायचं आहे. पूर्ण एक ओळी आपण म्हणून घ्यायची. संपूर्ण एक ओळी आपली म्हणून झाल्यानंतर स्वाहा म्हणताना आपल्याला याच्यामध्ये तूप जे आहे तर ते टाकायचे आहे. आधी तूप टाकायचे नाही. ज्यावेळेस आपण स्वाहा म्हणतो तर स्वाहा म्हणतानाच आपल्या हातातील जे तूप आहे तर ते हवनामध्ये पडायला हवं. तर बघा यासोबतच आपण श्रीसुक्तमचं पठण करून सुद्धा हवनामध्ये जे आहे तर ते स्वाहाकार करू शकतो. तर आता बघा तुम्ही श्रीसुक्तमने सुद्धा हवनामध्ये आहुती देऊ शकता, स्वाहाकार करू शकता. पण आता आपण बघणार आहोत की आपण नवार्णव मंत्राने या हवनामध्ये स्वाहाकार कसा करायचा. तर बघा हे सर्व जे साहित्य आहे ते मी एकत्रित करून घेतलं आणि हे कोरडं ठेवायचं नाही. यामध्ये बघा मी इथे थोडं तूप टाकून घेते. बघा याच्यामध्ये तूप टाकायचं आणि आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे तुपामध्ये. अगदी ते भिजेल एवढंच आपल्याला तूप टाकायचं आहे. त्यानंतर परत एकदा ते असं एकत्र करून घ्यायचं. कोरडं आपण ते त्याच्यामध्ये हवनामध्ये ते टाकायचं नसतं. तर बघा आता नवार्णव मंत्राने आपण स्वाहाकार कसा करायचा ते आपण बघणार आहोत. बघा आता हे व्यवस्थित पेटलेलं आहे. आता बघा हे जे सर्व साहित्य मी एकत्रित करून घेतलेलं आहे तर त्याने आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. बघा आता आपल्याला स्वाहाकार करताना या 2 बोटांनी आणि हे जे बोट आहे या 3 बोटांनी आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. आता तुम्ही 5 बोटांनी सुद्धा करू शकता. सामग्री आपली भरपूर प्रमाणात असेल तर, किंवा मग नसेल तरी सुद्धा आपण 5 बोटांनी सुद्धा करू शकतो. पण आपण या 3 बोटांनी सुद्धा करू शकतो. तर बघा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय स्वाहा. 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 तर बघा आपल्याला स्वाहाकार करतानाच आहुती जी आहे ती द्यायची आहे. बघा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय स्वाहा असं जेव्हा आपण स्वाहा म्हणतो त्याच वेळेस आपल्याला हवनामध्ये आहुती द्यायची आहे. त्याच्या आधी आपण हवनामध्ये सामग्री टाकायची नाही. ज्यावेळेस आपण स्वाहा म्हणतो त्याच वेळेस आपल्याला हवनामध्ये सामग्री टाकायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला 108 वेळा नवार्णव मंत्राने आहुती जी आहे तर ती द्यायची आहे. बघा तुम्ही 108 वेळापेक्षा जास्त वेळा जरी तुम्हाला करायचं असेल तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. तुम्ही जास्त वेळा जरी केलं तरी देखील चालेल. पण 108 वेळाच आपल्याला नवार्णव मंत्राने आहुती द्यायची आहे. त्यापेक्षा कमी आपल्याला मंत्र जो आहे तो म्हणायचा नाही. 108 वेळाच आपल्याला आहुती द्यायची आहे किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर बघा यानंतर आपल्याला जी खीर आपण बनवलेली आहे तर खिरीची आपल्याला आहुती द्यायची आहे. बघा खिरीची आहुती सगळ्यात शेवटी द्यायची, कारण आपला जो हवन आहे तर आपला हवन जो आहे तो व्यवस्थित पेटू द्यायचा. बघा कारण हे सर्व साहित्य जे आहे ते कोरडं असतं, तर काही त्याच्यामध्ये ओलंसुद्धा असतं, तर त्यामुळं थोडं पेट घेण्यासाठी ते वेळ लागतं. तर त्यासाठी ते व्यवस्थित पेटू द्यायचं आणि त्यानंतर आपण खिरीचा जो स्वाहाकार आहे तो करायचा आहे. कारण खीर जी आहे ती आपली
दुधापासून बनवलेली असते, ते लिक्विडमध्ये असते, तर त्यामुळे आपल्याला थोडं थोडं कमीच जी खीर आहे तर ती कमी कमीच याच्यामध्ये टाकायची आहे. खिरीची आहुती थोडी कमी कमीच आपल्याला द्यायची आहे. हवन जर तुमचा मोठा असेल तर तुम्ही पूर्ण पळी भरूनसुद्धा देऊ शकता किंवा जास्तसुद्धा आपण टाकू शकतो. तर बघा आता छान असं आपलं हवन पेटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण खिरीची आहुती द्यायची आहे. तर बघा नवारण मंत्रानेच आपल्याला खिरीची सुद्धा आहुती द्यायची आहे. तर बघा खीर आपल्याला तांदळाचीच करायची आहे, शेवयाची किंवा इतर कुठलीही खीर आपल्याला करायची नाही. तर बघा आता ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय स्वाहा. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय स्वाहा असं म्हणून आपण 108 वेळा खिरीची आहुती द्यायची आहे. तांदळाचीच खीर आपण बनवायची आहे, गाईच्या तुपात, गाईच्या दुधात. यामध्ये आपण दुसरं कुठलंही तूप घ्यायचं नाही, शुद्ध गाईचं तूपच आपण खिरीसाठी घ्यायचं आहे आणि गाईच्याच दुधामध्ये आपण खीर जी आहे तर ती बनवायची आहे. तर अशा प्रकारे बघा आपल्याला 108 वेळा खिरीची आहुती देऊन स्वाहाकार जो आहे तर तो करायचा आहे. बघा स्वाहा करतानाच आपल्याला खिरीची आहुती द्यायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय स्वाहा. आपल्याला स्वाहा म्हणतानाच खिरीची आहुती जी आहे तर ती द्यायची आहे. तर बघा यासाठी आपल्याला खिरीची आहुती जी आहे तर ती सगळ्यात शेवटी द्यायची आहे. कारण बघा या सर्वांनी आपण ज्यावेळेस आहुती देतो, स्वाहाकार करतो, तर हे सर्व कोरडं असतं आणि ते व्यवस्थित पेट घेतं. पण आपण आधीच जर खिरीची आहुती दिली तर बघा आधी जर ही खिरीची आहुती आपण दिली तर ते थोडंसं मालवल्याची शक्यता असते. म्हणून मग आपण खिरीची आहुती जी आहे ती सर्वात शेवटीच द्यायची. तर बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे. याच पद्धतीने आपल्याला हवन जो आहे तो करायचा आहे. बघा आपल्याला आहुती देण्यासाठी तांदूळ, साखर, पांढरे तीळ आणि जव जे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. तर बघा पांढरे तीळ तांदूळ जे आहे ते आपल्याला अखंडच घ्यायचे आहे, तुटलेले किंवा त्याच्यामध्ये कीड लागलेले तांदूळ जे आहे ते आपण घ्यायचे नाही आणि त्यामध्ये आपण थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आणि भिजवूनच आपल्याला या सर्व सामग्रीची आहुती जी आहे ती द्यायची आहे. आणि कोरडी आहुती आपण द्यायची नाही, भिजवूनच याची आहुती आपण द्यायची आहे. सोबतच आपण खीर जी आहे ती तांदळाचीच बनवायची. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हवन घरच्या घरी हा करता येतो. तर बघा आता तुम्ही तुमच्या घरात जर घट वगैरे बसलेला नसेल किंवा तुम्ही देवी घटी बसवलेली नसेल तर तुम्ही अखंड दिवा जरी लावत असाल, देवीचे मंत्र स्तोत्र तर तुम्ही पठण करतच असता, तर आपण हवन जो आहे तो नक्की करा. कारण आपण देवीचे मंत्र स्तोत्र पाठ सगळं करत असतो, मग आपण देवीचा हवनसुद्धा करायलाच हवा. तर तुम्ही हवन हा नवमीलाच करा. शक्यतो आता बऱ्याच ठिकाणी बघा अष्टमीला केला जातो. तर तुमच्याकडे जी प्रथा असेल, जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करा. आपल्याकडे आपल्या कुळाचारानुसार आपल्याकडे जशी पद्धत असेल, जशी रीत असेल त्यानुसार तुम्ही होम जो आहे तर तो करा. पण होम हा नक्की करायचा आहे. तुम्ही अष्टमीला करा, नवमीला करा, पण होम हा आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर अशी ही हवनाबद्दल छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. कारण तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्समुळे मला खूप सकारात्मक वाटतं. तर तुमच्या कमेंट्सची मला खूप आतुरता असते. तर एक कमेंट नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.